Hello student, good morning. मी नाटे मॅडम. Students, today we have to learn meiosis. आपण आज meiosis मध्ये सेलचं डिव्हिजन कसं होतं, कोणत्या स्टेप असतात आणि प्रत्येक स्टेपमध्ये काय प्रोसेस असते ते स्टडी करणार आहोत. तर मिओसिस सेल डिव्हिजनची एक मेथड आहे आणि ह्या मिओसिसमध्ये तुम्हाला माहिती आहे की मिओसिसमध्ये कोणत्या सेलचं डिव्हिजन होतं तर ओन्ली जर्म सेलचं फक्त इथे काय होत असतं, डिव्हिजन होत असतं. जर्म सेलचं इथे डिव्हिजन होत असतं फक्त. मिओसिसमध्ये फक्त जर्म सेलचं डिव्हिजन होत असतं. तर जर्म सेलमध्ये हे बघूया, मिओसिसचे दोन स्टेज आहेत, मिओसिस 1, मिओसिस 2. आता मिओसिस 1मध्ये पुन्हा दोन स्टेज आहे. दोन स्टेज कोणते तर मायटोसिसमधलं कायरोकायनेसिस, सायटोकायनेसिस. तर इथे सुद्धा कायरोकायनेसिस 1, सायटोकायनेसिस 1. मिओसिस 2मध्ये दोन स्टेप कुठले आहेत तर कायरोकायनेसिस 2 अँड सायटोकायनेसिस 2 असे. तर आता यामध्ये मिओसिस 1मध्ये आपण बघणार आहोत. कायरोकायनेसिस 1मध्ये काय होतं तर ह्याच्या पण 4 स्टेप आहेत, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज अँड टिलोफेज. आता प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेजमध्ये ही जी प्रोफेज आहे मिओसिसची प्रोफेज, याच्यामध्ये 5 स्टेप पडतात. प्रोफेजमध्ये 5 स्टेप होतात आणि ही प्रोसेस ह्या 5 स्टेपनुसार होते प्रोफेजची. जशी मायटोसिसमध्ये प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज हे आहे जे स्टेप्स आहेत, त्याच स्टेप इथे आहेत मिओसिसमध्ये. पण मिओसिस आणि मायटोसिसमधला फरक आहे की मायटोसिसमध्ये जो प्रोफेज आहे त्या प्रोफेजची प्रोसेस आणि मिओसिसमधल्या प्रोफेजची जी प्रोसेस आहे त्यामध्ये फरक आहे. मिओसिसमध्ये प्रोफेजमध्ये 5 स्टेप असतात, लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन आणि डायकायनेसिस अशा. आणि त्यानंतर मग प्रोफेज झाल्यानंतर मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज होतं आणि हे झाल्यानंतर सायटोकायनेसिस होतं. आता आपण बघूयात की मिओसिसच्या कायरिओकायनेसिसमध्ये प्रोफेजमध्ये ह्या ज्या 5 स्टेप होतात त्या कशा होतात त्या आपण पाहूया. तर त्याच्या आधी बघा, मिओसिसमध्ये कुणाचं डिव्हिजन होतं, कोणत्या सेलचं डिव्हिजन होतं तर जर्म डिव्हिजन होतं. मिओसिसमध्ये जे डिव्हिजन होतं सेलचं ते कोणते सेल्स असतात तर जर्म सेल्स असतात. आता जर्म सेल्स जे आहेत हे मेलमध्ये, जर्म सेल कुठे असतात तर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये असतात. मेलमध्ये ते टेस्टीजमध्ये असतात आणि फिमेलमध्ये ते ओव्हरीजमध्ये असतात. आता मेलमध्ये जे जर्म सेल्स असतात त्यांचं नाव आहे स्पर्म आणि फिमेलमध्ये जे जर्म सेल्स आहेत त्यांचं नाव आहे ओव्ह्यूम. म्हणजे मेलच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम टेस्टीजमध्ये स्पर्म हे सेल असतात आणि त्यांचं डिव्हिजन मिओसिस मेथडने होतं. आणि फिमेलच्या ओव्हरीजमध्ये जे सेल्स असतात ओव्ह्यूम, या ओव्ह्यूमचं डिव्हिजन जे आहे ते मिओसिस मेथडने होतं. बाकी इतर सर्व सेलचं डिव्हिजन, इव्हन युट्रसमध्ये असलेलं सुद्धा जे सेल्स आहेत त्यांचं डिव्हिजन सुद्धा कुठल्या मेथडने होतं तर ते मायटोसिसने होतं. फक्त टेस्टीजमधले स्पर्म आणि ओव्हरीजमधले ओव्हम यांचं डिव्हिजन मिओसिसमध्ये होतं. तर आपण आत्ता जे मिओसिस 1 प्रोफेज बघणार आहोत तर ती प्रोफेज जी आहे, स्पर्मचं डिव्हिजन होत असेल तर प्रोफेज सेम पद्धतीने ओव्ह्यूमचं डिव्हिजन होताना सुद्धा त्याच फेजेस आहेत प्रोफेज. म्हणजे स्पर्मचं डिव्हिजन होताना हेच 5 प्रोफेजमध्ये हेच 5 स्टेप्स आहेत आणि ओव्ह्यूमचं डिव्हिजन होताना सुद्धा प्रोफेजमध्ये ह्याच 5 होणार आहेत. म्हणजे आत्ता जे आपण शिकणार आहोत प्रोफेज
च्या स्टेप्स, ह्या प्रोफेजच्या ह्या ज्या स्टेप्स आहेत या स्टेप्स एकतर त्या स्पर्मच्या डिव्हिजनच्या असू शकतात किंवा ओव्ह्यूमच्या पण. म्हणजे आपण समजा विचार केला की स्पर्मचं डिव्हिजन कसं होतं तर ह्या स्टेप होणार आहे, आणि समजा आपण विचार केला की ओव्ह्यूमचं डिव्हिजन कसं होतं तर ओव्ह्यूमचं डिव्हिजन सुद्धा स्पर्मच्या डिव्हिजनप्रमाणे याचप्रमाणे होतं. तर आपण 1 by 1 बघूया. तर याच्यामध्ये बघितलं आपण प्रोफेजमध्ये 5 आहेत. लेप्टोटीन, दुसरं झायगोटीन, तिसरं पॅचिटीन, चौथी स्टेप आहे डिप्लोटीन, आणि शेवटची डायकायनेसिस. सेम स्पर्मचं जसं डिव्हिजन होईल ते सेम ओव्ह्यूमचं पण डिव्हिजन याचप्रमाणे होतं. तर जरी आपण एक शिकत असलो तरी आपल्या डोक्यात काय असलं पाहिजे की हे कुठलं डिव्हिजन शिकतोय आपण, एक तर स्पर्मचं किंवा ओव्ह्यूमचं डिव्हिजन शिकतोय. तर आपण 1 by 1 बघूया. आता लेप्टोटीनमध्ये काय होतं पहा. लेप्टोटीन पहा, आपण काय शिकतो आहोत तर मिओसिसमध्ये कॅरिओकायनेसिसची जी फेज आहे प्रोफेज, त्या प्रोफेजचे जे 5 स्टेप आहेत त्यातल्या स्टेप्स आपण शिकतो आहोत. लेप्टोटीन. आता लेप्टोटीनमध्ये काय होतं, क्रोमॅटिक फायबर बिकम कंडेन्स टू फॉर्म क्रोमोझोम. सेम आपल्या आपण मगाशी डायग्रॅम मागच्या आपण व्हिडिओ लेक्चरमध्ये जी डायग्रॅम काढली होती मायटॉसिसची, तर मायटॉसिसमध्ये जसं होतं हे क्रोमॅटिक फायबर कंडेन्स होतात आणि काय तयार होतं तर क्रोमोझोम तयार होतं. सेम हीच प्रोसेस इथे होते. इथे क्रोमॅटिक फायबर्स बिकम कंडेन्स टू फॉर्म क्रोमोझोम. आता ते क्रोमोझोम कसे फॉर्म होतात बघा. आता नीट लक्ष द्या की इथे हा जो सेल आहे हा सेल कुठला आहे, हा एक तर स्पर्म सेल असेल किंवा ओव्ह्यूम असेल. स्पर्म और ओव्ह्यूम. तर स्पर्ममध्ये किंवा ओव्ह्यूममध्ये हे जे 2 वेगवेगळे दिसत आहेत आपल्याला, हे क्रोमॅटिक फायबर कंडेन्स होऊन जे क्रोमोझोम तयार झाले, तर हे क्रोमोझोम जे वेगवेगळे दिसत आहेत तर हे क्रोमोझोम एक मॅटर्नल आणि दुसरं पॅटर्नल असेल. मॅटर्नल म्हणजे आईकडून आलेले, समजा स्पर्म असेल, स्पर्म म्हणजे मेल सेल म्हणजे वडील, समजा वडिलांच्या आईकडून आलेलं असेल तर हे मॅटर्नल क्रोमोझोम आहेत, आणि वडिलांकडून आलेलं असेल तर हे पॅटर्नल क्रोमोझोम आहे. तर अशा पद्धतीने लेप्टोटीनमध्ये क्रोमॅटिक फायबर बिकम कंडेन्स टू फॉर्म क्रोमोझोम, हे क्रोमोझोम फॉर्म होतात. त्यानंतर न्यूक्लियस आहेच आहे, हा सेलमध्ये हा न्यूक्लियसमध्ये हा न्यूक्लिओलस, नंतर हे सेंट्रिओल्स, नंतर हे जे आहेत हे क्रोमोझोममध्ये हा जो मिडल पॉईंट आहे त्याला क्रोमॅटॉइड म्हणतो, याला आपण सेंट्रोमियर्स म्हणतो, आणि हे जे आहेत वरचे त्यांना आपण क्रोमॅटाइड्स म्हणतो, आणि यांना क्रोमोझोम्स असं आपण म्हणतो. तर हे झालं लेप्टोटीनमध्ये मॅटर्नल आणि पॅटर्नल क्रोमोझोम फॉर्म होतात. आता लेप्टोटीन झाल्यानंतर मग काय होतं, झायगोटीनमध्ये काय होतं बघा. तर झायगोचा अर्थ पेअरिंग. झायगो या शब्दाचा अर्थ काय, पेअरिंग. झायगोटीन म्हणजे पेअर फॉर्म होणे. द अरेंजमेंट ऑफ क्रोमोझोम इन लेंथवाईज मॅनर. हे इथे खूप इथे 2च दाखवले. तर ह्या सेलमध्ये न्यूक्लियसमध्ये अनेक असे क्रोमोझोम्स असतात, खूप असतात. नंबर ऑफ क्रोमोझोम आर देअर प्रेझेंट. तर ह्या नंबर ऑफ क्रोमोझोममधून ज्यांची लेंथ सेम आहे, ज्यांच्यामध्ये DNA नंबर ऑफ DNA सारखे आहेत, ज्यांच्यामध्ये नंबर ऑफ जीन सारखे आहेत, त्यांचे अपीअरन्स इक्वल आहेत, असे सेम क्रोमोझोम जे आहेत हे काय पेअरिंग करतात, जोडी तयार करतात. मग ह्या जोडीला होमोलोगस क्रोमोझोम असं म्हणतात. म्हणजे झायगोटीनमध्ये पेअरिंग होतं. जेवढे न्यूक्लियसमध्ये जेवढे
क्रोमोझोम्स असतात मॅटर्नल आणि पॅटर्नल. तर मॅटर्नल आणि पॅटर्नलमध्ये सेम मॅटर्नल आणि सेम पॅटर्नल होम असे पेयर एकमेकांच्या जवळ येतात आणि जोडी तयार करतात आणि ह्या जोडीला काय म्हणतात मग होमोलोगस क्रोमोझोम्स म्हणतात. ही एक गोष्ट घडते. द अरेंजमेंट ऑफ क्रोमोझोम इन लेंथवाइज मॅनर, homologous chromosome, two chromosome with equal size, equal number of DNA, equal number of gene, equal appearance. One chromosome is maternal, another chromosome is paternal. मग असे सांगितलं की यातला एक मॅटर्नल असतो, एक पॅटर्नल असतो. एक आईच्या कडून आलेला असतो आणि एक वडिलांच्या कडून आलेला असतो. जर स्पर्म असेल तर वडिलांच्या आईकडून आलेला मॅटर्नल, वडिलांच्या वडिलांकडून आलेला पॅटर्नल. समजा हा सेल हा ओव्ह्यूम असेल, ओव्ह्यूम म्हणजे फिमेल म्हणजे आई. मग आईकडून आलेला जो असतो तो मॅटर्नल आणि आईच्या वडिलांकडून आलेला असतो तो पॅटर्नल असे हे. पण हे होमोलोगस म्हणजे काय तर अनेक क्रोमोझोम जे मॅटर्नल पॅटर्नल एक असतात त्यातले ते आपल्यासारखाच असलेला, आपल्यासारख्याच लांबीचा, आपल्याजवळ असले DNA जेवढे तेवढ्याच DNA असलेला असा क्रोमोझोम निवडतात आणि त्याची पेअरिंग करतात आणि म्हणून याला झायगोटीन असं म्हणतात. ही एक गोष्ट इथे घडते, पेअरिंग होते. आणि दुसरी गोष्ट काय घडते तर हे सेंट्रिओल्स जे आहेत हे सेंट्रिओल्स पूल अवे फ्रॉम द इच अदर, एकमेकांपासून ते दूर ओढले जातात आणि ते दूर ओढत असताना त्यांच्यामध्ये स्पिंडल फायबर तयार होतो. हे काय तयार होतं स्पिंडल फायबर आणि होमोलोगस. तर हे झालं झायगोटीनमध्ये. आता झायगोटीनमध्ये पेअरिंग झालेली. आता पॅचिटीनमध्ये काय होतं का पॅच म्हणजे तुम्हाला माहिती आहे की दोन गोष्टी एकमेकांवरती तंतोतंत बसणे, पॅच होणे, क्रॉस होणे, एकमेकांना ते काय करतात क्रॉस करतात तर त्याला आपण पॅच म्हणतात. तर पॅची म्हणजे काय क्रॉसिंग, पॅचिटिंग म्हणजे काय तर क्रॉसिंग तयार होणे, क्रॉसिंग फॉर्म होणे, म्हणून त्याला पॅचिटिन म्हणतात. आता हे जे होमोलोगस क्रोमोझोम जे ह्या न्यूक्लियसमध्ये असतात तर हे होमोलोगस न्यूक्लियस एकमेकांना काय करतात कॉइल्ड करतात, एकमेकांना ते गुंडाळले जातात. म्हणजे समजा हा एक क्रोमोझोम आहे हा दुसरा आहे तर हे एकमेकांना असे काय करतात कॉइल्ड करतात, एकमेकांना असे कॉइल्ड करतात आणि कॉइल्ड करून क्रॉस करतात. बघा हा एकमेकांना ते गुंडाळले जातात म्हणजे पॅच होतात एकमेकांवरती. बोथ क्रोमोझोम मॅटर्नल अँड पॅटर्नल कॉइल्ड आर कॉइल्ड. दिस कॉइलिंग इज कॉल्ड क्रॉसिंग ओव्हर. या कॉइलिंगला काय म्हणतात क्रॉसिंग ओव्हर असं म्हणतात. आणि हे जे न्यूट्रिओल जे आहेत सेंट्रिओल्स जे आहेत ते एकमेकांपासून आणखीन दूर जातात. हे कशामध्ये घडतं पॅचिटिनमध्ये. आता डिप्लोटीनमध्ये काय होतं बघा, ह्या स्टेपमध्ये काय होतं तर सेंट्रिओल्स एकमेकांपासून आणखीन दूर गेलेले असतात आणि जसजसे हे एकमेकांपासून दूर जातात बघा तसतसं हे जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन हे काय होत जातं डिसॲपियर व्हायला लागतं. हे काय व्हायला लागतं डिसॲपियर व्हायला लागतं. तर हे आणखीन दूर जातात आणि हे डिसॲपियर होतं. आता या क्रोमोझोममध्ये नेमकं काय होतं बघा तर हे जे क्रॉसिंग झालेले असतात, क्रॉसिंग एकमेकांना केलेलं असतं ते डबल होतात. हा एकच आहे की नाही, हा काय होतो डबल होतो. डिप्लो म्हणजे डबल, डिप्लोटीन म्हणजे डबल क्रोमोझोम फॉर्म होणे, फॉर्म द डबल क्रोमोझोम. इन डिप्लोटीन क्रोमोझोम बिकम डबल. हा क्रोमोझोम डबल होतो बघा, हा इथं एक आहे, हा असा एक आहे, हा काय होतो असा डबल होतो. सेंट्रिओल्स मुव्हिंग टुवर्ड्स फॉर अवे फ्रॉम इच अदर. हे सेंट्रिओल्स जे आहेत ते एकमेकांपासून दूर जातात. अँड स्पिंडल फायबर हा फॉर्म, आणि हे स्पिंडल फायबर फॉर्म होतात. तर हे डिप्लोटीनमध्ये. तर डिप्लोटीनमध्ये मेन म्हणजे काय होतं तर डबलिंग होतं, डबलिंग द क्रोमोझोम. पॅचीमध्ये क्रॉसिंग द क्रोमोझोम, झायगोटोनमध्ये पेअरिंग द क्रोमोझोम. हे अशा स्टेप. आता डायकायनेसिसमध्ये काय होतं तर न्यूक्लियस अँड न्यूक्लिअर मेम्ब्रेन हे कम्प्लिटली डिसॲपियर होतात. हे जे न्यूक्लियस आहे हा न्यूक्लिओलस हा आणि हा न्यूक्लिअर मेम्ब्रेन हा कम्प्लिटली डिसॲपियर होतो, दिसेनासा होतो. अँड क्रोमोझोम आर फॉर्म सच दॅट बोथ हॅव मॅटर्नल अँड पॅटर्नल इन्फॉर्मेशन. आणि हे क्रोमोझोम फॉर्म होतात, म्हणजे हे जे क्रोमोझोम इथे आहेत हे इथे चांगले कम्प्लिटली फॉर्म होतात. आणि आपण जर इथं बघितलं तर हे जे पेअर आहेत क्रोमोझोम आहेत ह्या क्रोमोझोमकडे आपल्याला काय दिसतं तर ह्या क्रोमोझोमकडे आपल्याला मॅटर्नल आणि पॅटर्नल दोघांची इन्फॉर्मेशन दिसते. म्हणजे ही मॅटर्नल
आईकडून आलेली आणि ही वडिलांकडून आलेली, अशी दोन्ही इन्फॉर्मेशन एकाच क्रोमोझोममध्ये काय होतात, तयार झालेले असतात. म्हणजेच मॅटर्नल अँड पॅटर्नल इन्फॉर्मेशन हे एकाच क्रोमोझोममध्ये तयार झालेले असतात. अशा पद्धतीने डायकायनेसिस होतं. म्हणजे हा जो सेल आहे हा सेल तयार होतो अशा पद्धतीने. इकडे मॅटर्नल पॅटर्नल हे वेगळे क्रोमोझोम्स असतात. ते पेरिंग करतात, क्रॉसिंग करतात, डबलिंग होतात आणि नंतर ते एकत्र येतात. एकत्र आल्यानंतर क्रोमोझोमकडे हे मॅटर्नल आणि पॅटर्नल इन्फॉर्मेशन असते. आणि अशा वेळेस म्हणजे रिप्रोडक्शन व्हायला हा सेल काय रेडी होतो. मग हा जो स्पर्म असेल तर हा वडिलांचा जो जर्म सेल आहे हा रिप्रोडक्शन करण्यासाठी तयार होतो. किंवा हा जो ओव्ह्यूम असेल तर हा आईचा जर्म सेल आहे हा रिप्रोडक्शन करण्यासाठी तयार होतो. आणि मग समजा हा एक सेल आहे, समजा आपण समजूया हा स्पर्मचा सेल आहे आणि असाच ओव्ह्यूमकडून आलेला सेल, म्हणजे इथे बघा दाखवलेला आहे हा जर्म सेल आहे, समजा हा स्पर्मचा आहे आणि हा स्पर्मचा त्याला गॅमेट पण म्हणतो आपण. हा स्पर्मचा सेल आणि ओव्ह्यूमकडून आलेला सेल हे काय करतात, मग एकत्र येतात. स्पर्म सेलकडे हे जे गॅमेट असतात तयार झालेले हे गॅमेट असतात. हे गॅमेट असतात आणि ओव्ह्यूमकडून अशाच पद्धतीने गॅमेट येतात, तयार झालेले. तर हे स्पर्मकडून आलेले म्हणजे वडिलांकडून आलेलं इन्फॉर्मेशन, वडिलांच्या आईकडून आलेलं इन्फॉर्मेशन एकत्र असतं आणि हे इथं हाफ होतात, निम्मे होतात. एका स्पर्म सेलचं काय होतं, डिव्हिजन होतं आणि ते हाफ होतात. नंतर दुसरा जो स्पर्म सेल ओव्ह्यूमचा सेल असतो तो काय होतो, हाफ होतो आणि त्यांचे हॅप्लॉइड तयार होतात. हे हॅप्लॉइड जे आहेत चारही हॅप्लॉइड, एक स्पर्मकडून आलेले आणि ओव्ह्यूमकडून आलेले हॅप्लॉइड जे आहेत ते एकत्र येतात दोन मिळून आणि त्यांच्यापासून झायगॉट तयार होतो. आणि मग जर समजा हा वडिलांकडून आलेला आणि हा आईकडून आलेला जर एकत्र आला आणि त्यांच्यापासून जो हा झायगॉट तयार होतो तर ह्या झायगॉटकडे कोणती इन्फॉर्मेशन असते, तर वडिलांकडून आलेली आणि आईकडून आलेली. आता वडिलांकडून जी आलेली इन्फॉर्मेशन असते ती फक्त वडिलांचीच असते का, तर नाही. ती कोणती असते, तर मॅटर्नल आणि पॅटर्नल म्हणजे वडिलांकडून वडिलांच्या आईकडून आलेले सगळे कॅरेक्टर्स यामध्ये असतात. आणि ओव्ह्यूममध्ये जी इन्फॉर्मेशन असते ती फक्त आईकडून आलेली असते का, तर नाही. ती कोण असते, तर ती आईच्या आईकडून आणि आईच्या वडिलांकडून आलेली जी इन्फॉर्मेशन आहे, मॅटर्नल अँड पॅटर्नल इन्फॉर्मेशन ही एकत्र आलेली असते. आणि म्हणून जेव्हा हे दोन सेल एकत्र येतात आणि नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो, झायगॉट तयार होतो, तर ह्या झायगॉटकडे वडिलांचे आणि आईचे कॅरेक्टर तर असतातच, पण वडिलांकडून किंवा वडिलांच्या आईकडून आलेले कॅरेक्टरिस्टिक्स पण असतात. त्याचबरोबर आईच्या वडिलांकडून आणि आईच्या आईकडून आलेले सुद्धा कॅरेक्टरिस्टिक्स असतात. आणि म्हणून नवीन ऑर्गॅनिझममध्ये किंवा आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्यामध्ये आपल्या आईचे वडिलांचे जसे कॅरेक्टर्स असतात तसे आपल्या आजी आजोबांचे, वडिलांच्या आईवडिलांचे आणि आईच्या आईवडिलांचे, त्यांच्या फॅमिलीचे सुद्धा आपल्यामध्ये कॅरेक्टर्स दिसून येत असतात. तर अशा पद्धतीने प्रोफेजमध्ये ह्या स्टेप्स होतात. आता एकदा मिओसिसमध्ये प्रोफेज झाली की हा सेल तयार होतो, डायकायनेसिस, आणि मग त्याच्यानंतर प्रोफेज नंतर मेटाफेज, ॲनाफेज, टेलोफेज ह्या 3 फेज होतात. आता ह्या 3 फेजमध्ये एकदम सिमिलर मायटोसिसमध्ये जे घडतं, मायटोसिसमध्ये मेटाफेज, ॲनाफेज, टेलोफेजमध्ये जे घडते, जी प्रोसेस घडते, सेम टू सेम प्रोसेस ही मिओसिसमध्ये पण घडत असते. म्हणजे मिओसिसची आणि मायटोसिसची, मेटाफेज, ॲनाफेज, टेलोफेज ह्या प्रोसेस सेम असतात, त्यांच्यामध्ये सेम गोष्टी घडतात. मेटाफेजमध्ये काय घडतं, ऑल क्रोमोझोम आर अरेंज ऑन द इक्वेटर अटॅच टू द स्पिंडल फायबर. सगळे क्रोमोझोम स्पिंडल फायबरच्या इक्वेटरवर अटॅच होतात. ॲनाफेजमध्ये काय घडतं, क्रोमोझोम आर पुल टुवर्ड द पोल. क्रोमोझोममध्ये काय होतं, ॲनाफेजमध्ये काय होतं, तर क्रोमोझोम्स हे पोलकडे पुल्ड होतात, ओढले जातात. टेलोफेजमध्ये काय होतं, 2 डॉटर न्यूक्लिआय फॉर्म इन सेल. हे 2 डॉटर न्यूक्लिआय फॉर्म होतात आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस काय होतात, हे ॲपियर होतात, रिॲपियर म्हणजे पुन्हा दिसायला लागतात. अशा पद्धतीने मेटाफेज, ॲनाफेज, टेलोफेज हे मायटोसिसचे आणि मिओसिसचे सेम असतात. आता इथे मिओसिसमध्ये सुद्धा टेलोफेज हीच प्रोसेस आहे. टेलोफेज झाल्यानंतर ह्या कॅरिओकायनेसिसमध्ये
त्याच्यानंतर जी प्रोसेस होते ती सायटोकायनेसिसची सिमिलर प्रोसेस होते. आणि अशा पद्धतीने मायटोसिस प्रमाणेच मिओसिसमध्ये पण 2 न्यूक्लियस हे वेगळे होतात, 2 डॉटर न्यूक्लियाय हे फॉर्म होतात. आणि सिमिलर प्रोसेस जी आहे ती सेकंड मिओसिसमध्ये सुद्धा सिमिलर प्रोसेस घडत असते. तर अशा पद्धतीने आपण मिओसिसमध्ये जर्मसेलचं डिव्हिजन कसं होतं त्याचा स्टडी आज आपण केला. तर स्टुडंट, तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर आवडलं का? जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू. आपला हा लेसन झालेला आहे. आता आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तिसरा लेसन स्टार्ट करणार आहोत. तर व्हिडिओ बघत चला, अभ्यासाला सुरुवात करा आणि तुम्हाला बेस्ट लक. थँक्यू.